बचपन में आपका फेवरेट एक्टर कौन था और अब कौन सा? बचपन में What word is this? airplane minus E plus T. Plane minus. Wait, what? Plants? Yeah. Wait, what's the Minus the E off of plane. बिरयानी आई थी आज। शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. कुठं कुठं फिरून आलीस? मॅम मी ट्रेकला गेलेले. तेच की, शाळा नव्हती का? होती. मग बुडवून बुडली. बुडली. स्मिता मॅडम पण आलेल्या. काय होमवर्क केला? नमस्कार. नमस्कार. अरे वा, ओजस्वी आदी बऱ्यापैकी आले. नगा अद्विका. हम्म. रेकॉर्डिंग स्टॉप करा जरा सुरू होईपर्यंत. ते मलाच करावं लागतं. तुम्ही काय को-होस्ट? आठवण करा मला. म्हण पार्थ, म्हण ओजस्वी आणि जिया. पार्थ सुरू कर. ओजस्वी आणि जिया. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. अनम्यूट कर जिया. मॅम पहिला कडवं म्हटलेला आहे आणि मला तिसरं कडवं म्हणायचं होतं ना. हा, तिसरं म्हणायचं का? तू पाठ नाही केली? मॅम तिसरं कडवं म्हणायचं होतं ना. म्हण हो, ना. म्हण हा तिसरंच हा हा म्हण. हो मॅम. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले.
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना. केला का होमवर्क केलाय? मी लिहिलं होतं. काय कोणाचाच आवाज नाही. चला व्हिडिओ ऑन करा. काय ते रोज रोज सांगायचं तेच तेच मला कंटाळा आला. व्हिडिओ ऑन करा या शब्दांचा. हा? मी माझी जागा बदलवली. अच्छा. पार्थ आणि कोण आधी? पार्थ आता 10-15 मिनिटं थांबेल. होय होय. हा. बरं सगळ्यांना 7 वाजता क्लास केला तर चालणार आहे का? पुढच्या शुक्रवारी 7ला घेऊया क्लास. याल सगळेजण. 7:15 ला चालेल का? 7:15 थोडस मग तू ये 5 मध्ये मिनिटं उशिरा सुरभी. तू ये 5-10 मिनिटं उशिरा चालेल. 7ला चालू करू मग. 7ला सुरू करतो. 7:05 वगैरे येतो. तिचं हे असतं ना योगा. हो कळलं मला. हो 7:05 आणि चालणार आहे निर्मिती. तोंड का वाकडं? बरं आहे ना आता? हो झालं मॅम. आता आपले 3-4च क्लासेस आहेत. हा तर अजून आणि 2-3च क्लास आहेत. पार्कचे तिकडे आता 1 तास आधी झालंय ना, मग त्याची शाळा चुकेल म्हणून सगळे आपण ऍडजस्ट करूया. चालेल 7 वाजता सगळ्यांना. हो. ओके. चालेल. हा ओके पार्थ. हो हा मॅम. चालेल ना. पुढच्या शुक्रवारी 7 वाजता हीच लिंक सेम. सांगतो आम्ही. हम्म. ठीक आहे हो चला. माझा होमवर्क झाला. झालाय? हो. व्हेरी गुड. वाव वाच. वाच पटकन. म्यूट आहेस तू. हो. मी सुरुवातीपासून वाचू का? वाच ना. रिकाम्या जागा भरा. रिकामा जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. शिवरायांचे जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी आदिल खाली अंडरलाईन करायची. ओके. किंवा आम्ही पेन्सिलनी बाकीचं लिहू किंवा आणि शिवनेरी पेननी लिहू. हो पण मग त्यात वेळ जाईल ना तुमचा. आता आता ठीक आहे होमवर्क कमी असतो पण पेपरला टाइम असतो ना. 30 हो मिनिटं 35 मिनिटं. मग ते पेन बदलण्यात पेन्सिल बदलण्यात वेळ जाईल. त्याच्यापेक्षा खाली हो अंडरलाईन करणं सोपं आहे की नाही. आता अजून तुम्ही लहान आहे पण पुढे जाल जाल तसं वाढतो ना. अभ्यास पण वाढतो आणि लेखन पण वाढतं. हम्म. आदिलशहाने शहाजी राजांची कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. बरोबर. आणि कोणी लिहिलंय? वाचा पुढचा. सुरभी पुढचा प्रश्न वाच. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहायचं ना. जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले. जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात लिहिलंयस ना तू? लिहिलंयस ना? माहित होतं. त्यांना वेट आता कळलं. तू वेट. शोधतेस की लिहिलंय? जिजामातेच्या उपदेशाने सांगितलं ना. शिवरायांच्या मनात त्यांच्यासारखे पराक्रम करावे असा मनात विचार आला. कोणासारखे पराक्रम? कोणासारखे पराक्रम करावे? शूर पुरुषांच्या सारखे. मग तसं लिहायला पाहिजे ना. पार्थ तू काय लिहिलंस? जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात स्वातंत्र्याचा विचार घोळू लागले. जिजामातेच्या शिक्षणामुळे शिवरायांची बुद्धी हुशार आणि साधू संतांसारखी आतुरबुद्धी निर्माण झाली. हे आहे उत्तर. सुरभी
हं? काय तू काय उत्तर सांगितलं आणि आणि उत्तर सांगितलं? आणि हे बघ, साधू संतांविषयी आदर बुद्धी. पार्थ, तुझं वाक्यरचना काहीतरी चुकली आहे, पुन्हा वाच. वाच रे वाच. अ अ साधू संतांसारखी आदर बुद्धी. साधू संतांविषयी साधू सारखी संत आदर वाटणं म्हणजे रिस्पेक्ट ना. हा रिस्पेक्ट वाटायला लागला ना त्यांना. आदर बुद्धी म्हणजे रिस्पेक्ट वाटायला लागला. मग ते साधू साध संतांविषयी आदर बुद्धी साधू संतांविषयी आतुर आदर बुद्धी बुद्धी. निर्माण आदर 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 बुद्धी निर्माण झाली. निर्माण झाली किंवा वाटू लागली चालेल. हो किंवा आदर निर्माण झाला. आदर आदर निर्माण बुद्धी झाला म्हटलं तरी चालेल, किंवा आदर वाटू लागला म्हणून आताच फोन येतात. निर्मिती तू लिहिलंस का? नाही मॅम. मॅडम एक फोन आलाय हो. हा फोन. बरं बरं चालेल. हा. अनघाधिका, तुमच्या उत्तराचं काय? तुम्ही तुझा आवाज मोठा करा किंवा ते जरा जवळ येऊन बोला. हम्म. नाही ना, काही ऐकू येत नाहीये. म्यूटा का? तुमचा आवाज येत नाहीये. लिहिलं की नाही लिहिलं ते सांगा मला. का ग आत्ता आवाज आला, आत्ताच गेला पुन्हा. मॅम लिहिलं नाहीये. का नाही लिहिलं? मॅम वेळ नव्हता. मॅम हा ठीक आहे. दोन दोन वाक्याची एक एक वाक्याचं उत्तर होतं. किती ओजस्वी, तू लिहिलं का? मॅम नाही. बरं, पार्थ लिहिलं. जिया तू? नाही मॅम. बरं, मग कधी लिहाल आता? जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले? काय करायचं जिजाबाई? जिजामाता शिवबाला कोणाच्या गोष्टी सांगायच्या? हा, शूर पुरुषांच्या गोष्टी सांगायच्या. ठीक आहे. मग जिजाबाईंच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात शूर पुरुषांसारखे पराक्रम करावे असे विचार घोळू लागले. ठीक आहे. दुसरा प्रश्न कोण? हा, पार्थ काय लिहिलं असेल दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पटकन सांग. अ शि- शिवराय शिवराय मावळ्यांच्या मुलाबरोबर कोणते खेळ खेळत असत? शिवराय मावळ्यांच्या मुलाबरोबर लपंडाव, चेंडू, भोवरा हे खेळ खेळत होते. खेळ खेळत असत. त्याच्यानंतर अजून आधीच्या पेजवर लिहिलंय मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले बनवणे, है ना? हो मी विसरले लिहायला. हा ठीक आहे. मिळालं का उत्तर? सापडलं का सगळ्यांना? पेन्सिल ठेवा हातात. मॅम मला मिळालं. पेज नंबर 14 आणि 13 असं एकत्र करून लिहा. हा, दुसऱ्या प्रश्नाचं 2 आणि असं लिहा, ब्रॅकेट करा आणि उत्तर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं सगळ्यांना? जिजाबाई शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी सांगत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम कसा करावे असे विचार शिवरायांच्या मनात घोळू लागले. लपंडाव म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? मॅम लपाछुपी असेल काय? मॅम लपाछुपी, पण ते हिंदी झालं. हो, लपंडाव. ओके. मॅम हाइड अँड सीक. हा बरोबर, ठीक आहे. सेम. लपंडाव. चेंडू. भोवरा माहितीये का तुम्हाला? भोवरा कसा असतो? माहितीये. ते गोल गोल फिरतो जेव्हा हा, आपण दोरी काढतो तेव्हा. स्पिनिंग बॉल. हो ना? हो
त्याला खाली दोरी आणि खिळा असतो एक, त्याला दोरी गुंडाळायची आणि ओढायचा आणि मग तो फिरतो. पण दोरी लाईक बांधतात त्याला, मग मग ओढतात, मग ते हा, माहितीये तुला? माहिती, मी खेळलाय भावनासोबत. छान. तिसरा प्रश्न, शिवाजी राजांनी निजामशाहीचा त्याग का केला? काय लिहिलंस रे पार्थ? शहाजी राजांनी शहाजी राजांनी निजामशाहीचा त्याग केला कारण निजामशाहीच्या दरबारात लखुजी रावांचा, शहाजी राजांचे सासरे मृत्यू झाला. लखोजी राजांची हत्या करण्यात आली, ते महत्वाचं आहे. मिळालं का उत्तर सगळ्यांना? शहाजी राजे मुघल बादशाहीकडे, या पॅराग्राफ मध्ये आहे ते उत्तर. मॅम कोणत्या पेजवर? 14. हो, मृत्यू म्हणजे ते स्वतः वारले, पण हत्या म्हणजे ठीक आहे, हा. कळलं? मारण्यात आलं हो, त्यांना. आता ठीक आहे? समजलं. मी चेंज करतो वर्ड. करा, चेंज करा, चालेल. तर शहाजी राजांनी निजामशाहीचा त्याग का केला? निजामशहाच्या चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन शहाजी राजांनी निजामशाहीचा त्याग केला. लिहाल बरोबर? त्याला ब्रॅकेट करा आणि तिथे लिहून ठेवा. ई आणि 2 ई लिहा, म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल की याचं उत्तर 2 ई च हे आहे. तुम्ही शोधता उत्तर तेव्हा असं मार्किंग करता का पुस्तकामध्ये? हो मॅम. तसंच करा, म्हणजे मग तुम्हाला लिहायला सोपं पडेल. काही हरकत नाही, नाही लिहिलं तुम्ही स्वतःहून, आपण आता शोधूया आणि तुम्ही लिहून काढा, नंतर सोपं पडेल. ठीक आहे? आणि थँक्स टू पार्थ, की पार्थनी सगळं शोधून छान लिहून ठेवलेलं आहे, त्यामुळे जास्त कष्ट पडत नाहीयेत उत्तर शोधायला. सापडलं सगळ्यांना उत्तर? मिळालं का? अनघा, अद्विका, पेन्सिल वगैरे दिसत नाही हातात? दाखव. आहे, बरं. लिहिलं तुम्ही का? मार्क केलं? निर्मिती, जिया, झालं? सापडलं? सोपं आहे उत्तर? हा, कळलं सगळ्यांना? ठीक आहे. सुरभी? हो हा, ठीक आहे, चालेल. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. पार्थ, हे लिहिलंच का रे? मी ना सोपं आहे हे तर. मी जिजाबाई मी चौथा प्रश्न नाही केला, पण तो लास्ट प्रश्न केला. हा, ठीक आहे. हा लिहिला नाही का? जिजाबाई शिवरायांना कोणाकोणाच्या गोष्टी सांगत? नाही, ते लिहिलं मी. लिहिलं ना? वाच. जिजाबाई शिवरायांना साधू संतांविषयी व शूर मराठा लोकांच्या गोष्टी सांगत असत. त्यांनी महाभारत आणि रामायण पण सांगितले. शिवरायांची बुद्धी पक्की आणि हुशार झाली. हे कुठे आहे रे उत्तर? असं हे तू लिहिलं वाटतं स्वतःहून, अरे? ते हा, फर्स्ट पॅराग्राफ मध्ये ते लास्ट सेंटेन्स मी स्वतः स्वतःहून लिहिलं, पण टाकलं. पण बाकीचं त्या फर्स्ट पॅराग्राफ मधूनच. हा, मग आता त्याच्यामध्ये बघा, जिजाबाईंनी कुणाला दिसतंय अजून? कुणाच्या गोष्टी सांगत? मला अजून थोडस जास्तीच दिसतंय. पेज नंबर 13. सुरभी, हा पेज नंबर 13 वर उत्तर हो. सापडेल का? पहा. कृष्णाच्या, भीमाच्या, कृष्णाच्या रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या, आणि कधी नामदेवांची, कधी ज्ञानेश्वरांची गोष्ट सांगत. हा, तर आता हे 4 वाक्यात लिहायचंय. ठीक आहे? पाच. रामायण महाभारत लिहिलं ते ठीक आहे, पण तरी पण त्याच्यात पर्टिक्युलरली त्याच्यात त्यांचा उल्लेख केलेला आहे ना, राम आणि कृष्णांचा वगैरे. ठीक आहे? तर ते लिहायचंय. तर काय लिहिशील मग? रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे, तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. आणि शूरपुरुषांच्या पण गोष्टी सांगत, है ना? शिवरायांना शूरपुरुषांच्या गोष्टी आवडत लिहिलेल्या आहे ना? काय? नो,
पुस्तकाकडे लक्ष द्या, पुस्तकात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच्या वाक्यांमध्ये बनवून व्यवस्थित लिहून पोस्ट करा. कोण सांगेल मला पुन्हा याचं उत्तर? जिजाबाई शिवरायांना कोणाकोणाच्या गोष्टी सांगत? हा सांग निर्मिती, थोडं जवळ येऊन बोल. हा. जिजाबाई शिवरायांना रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी हा. देवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे, तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत आणि शूर पुरुषांचे गोष्टी सांगत. हा, तर मग असं कर, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या आणि शूरपुरुषांच्या गोष्टी सांगत. ठीक आहे. अभिमन्यूच्या नंतर तुम्ही त्याच्यात ते जे शूरपुरुषांच्या गोष्टी आवडत जे वाक्य आहे त्याच्यातलं ते शूरपुरुषांच्या गोष्टी सांगत मध्ये ऍड करा पहिल्या वाक्यात. ठीक आहे. जिया समजलं का काय लिहायचं उत्तर? मग जिजाबाई शिवरायांना रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या आणि शूरपुरुषांच्या गोष्टी सांगत. समजलं सगळ्यांना कसं लिहायचं ते? ठीक आहे. आणि थोडस तुम्हाला अजून एक 3 ते 4 वाक्यात 2 ते 3 वाक्यात लिहिलंय ना, तर मग तुम्ही हे पण सांगू शकता, लिहू शकता की संध्याकाळी जिजाबाई सांजवात लावत, चिवबांना जवळ घेत, मायेने कुरवाळत, असं पण ते पण लिहू शकता जर आठवलं तर. महत्वाचं काय आहे? महत्वाचं वाक्य काय? रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या आणि शूरपुरुषांच्या गोष्टी सांगत. मॅम आपल्याला हे पण लिहायचंय का? जिजाबाई साधू संतांच्या चरितांतील गोष्टीही सांगत. हा, चरित्र, हा ते पण सांगू शकते. बरोबर, छान, गुड. जिजाबाई शिवबांना साधू संतांच्या चरित्रांतील गोष्टीही सांगत. ठीक आहे. मॅम मोठं उत्तर तयार झालं. आता काय झालं पाठ? आता मला शाळेला जायचंय, मी लीव करू शकतो? बरं कर. लिहिलेले हे फोटो काढून पाठव, म्हणजे बरोबर आहे की नाही सांग. हो. नंतर शाळेत आल्यावर टाकलंस तरी चालेल. हो. नाही, तुला समजलं ना आता? ते उत्तर व्यवस्थित कर. रामायण महाभारताच्या ऐवजी नावं लिही आणि साधू संतांच्या चरित्रातील गोष्ट सांगत ते एक वाक्य ऍड कर. ठीक आहे पाठ? हो. चल, ओके. हॅव अ गुड डे. बाय मॅम. बाय. आता नेक्स्ट क्वेश्चन. शहाजी राजांनी निजामशहाच्या वंशातील मुलाला निजामशहा म्हणून जाहीर का केले? आता हा जरा इथे आहे ना खाली नवीन राज्य. हे झालं ना, वजीर खानास वजीर मुघल बादशाह शह देण्यासाठी. ओके, ते वाक्य मी सांगू? हा सांग. 14. वजीर फत्ते खानास मुघल बादशाहास शह देण्यासाठी शहाजी राजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या टेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले. ठीक आहे, चालेल. तर आता हे सगळं आठवलं नाही तरी पण महत्वाचं काय आहे त्याच्यातलं? वजीर फत्ते खानास व मुघल बादशहास शह देण्यासाठी. हे वाक्य महत्वाचं. हा, कुठल्या पॅराग्राफ मध्ये? 14 पानावर आहे बलास्ट. 14 वर पाहिजे एकदा तरी धडा शिकून झाल्यावर. नव्या निजामशाहीची स्थापना, पेज नंबर 14. 14 दिसलं? ओजस्वी, कन्फ्युजन आहे का काही की समजलं? नाही, मी शोधतीये मॅम. पेज नंबर 14 सांगितलं ना, खालचा पॅराग्राफ एकदम. हा दिसलाय सगळ्यांना? मी दाखवते. दिसतंय? नव्या निजामशाहीची स्थापना दिसतंय? हा, त्या पॅराग्राफ मध्ये पहिलंच वाक्य आहे. जरा मार्क करा त्याला.
आपण पारंपरिक खेळाबद्दल लिहायला सांगितलं होतं तुम्हाला. हा लिहायचं विचारलं तर लिहायचं, बसायचं वर्गामध्ये, वही बंद करायची आणि मग पुन्हा ती पुढच्या शुक्रवारी उघडायची. काय एकच वही घेता का दर शुक्रवारी नवीन असते? वही एकच केली आहे मराठीच्या वर्गाला का वेगवेगळे? नाही एकच रोज केली एक नवीन? नाही एकच केली आहे. एकच केली आहे. हो. पुस्तक आणि वही दोन्ही उघडायचे शुक्रवारी. एकच आहे. सांगितलं की मार्किंग करायचं, सांगितलं तर लिहायचं. स्वतःच्या मनाने आपण काही करायचं, पुन्हा शुक्रवारी उघडायचं. हा स्वतःचा विचार हा ठेवायचाच नाही. हा काय जी परीक्षा कधी संपणार आहे? संपली तुझी ना? हो मॅम, हा. कालच संपली. मग आता तू काय करणार आहेस? किती धडे झाले आपले? 4 धडे. आमच्या 4 धड्यांचा आता रोजचा 1 धडा जरी केलास तरी 4 दिवसात संपून जाईल. ठीक आहे. हा काही प्रश्न अडतील, काही प्रॉब्लेम असेल तर फोन कर सरळ किंवा मेसेज पाठव. सुट्टी लागली का शाळेला? मॅम आता चालू होते परत मंडेला. मंडेला शाळा चालू होणार आहे पुन्हा? हो मॅम. अच्छा, पण मग ते इतकं तर लोड नाही राहणार ना? नाही मॅम, नसेल लोड ते. हा ठीक आहे, मग चालेल. ते 4 धड्यांचे प्रश्नोत्तर जिया नक्की तिच्या छान हस्ताक्षरामध्ये, सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून पोस्ट करणार आहे. बाकीच्यांनी त्याचा फायदा घ्यावा. हा ठीक आहे, त्याचा लाभ घ्यावा. ठीक आहे जिया, एक दिवस एक पोस्ट कर. चालेल. आज 4था धड्याचं लिहून काढ सगळं. आता कळलं ना उत्तर कोणते लिहायचे आता? ओजस्वी सापडलं का? की अजूनही काय झालं? मिळालं नाही नाही मॅम, उत्तर? मिळालं मॅम. मिळालं ना? हा अनवाद्री का तुम्हाला? मिळालं. बरं आधी मॅम हो, मला मिळालं. काय झालं? मिळालं की नाही? हो मॅम, मला. व्हेरी गुड. निर्मिती? मॅम मी लिहिणं सुरू केलं. बरं ठीक आहे, ते नंतर. हा आता लिहिणं सुरू करा. तुम्हाला लिहायचं असेल तर, आता बसल्या बसल्या लिहिता येत असेल तर. तुम्ही खेळत असलेल्या पारंपरिक खेळांची नावे लिहा. त्यापैकी एका खेळाविषयी 10 ओळीत माहिती लिहा, असं आपण काहीतरी मागच्या वेळी बोललो. काय खेळ सांगितले होते मला? कोणी लगोरी सांगितलं? एकेकाने एक खेळ वाटून घेतला होता. लगोरी सांगितलं होता मला कोणीतरी. लगोरी, विटी दांडू, कबड्डी, खो खो, काय काय सांगितलं होतं. काय आठवते का? कोणाला आठवतं का लगोरी कशी खेळतात माहितीये का? लगोरी हा कशी खेळतात सांग निर्मिती. मॅम तर असं 7 दगडांना असं स्टॅक करतात. त्याच्याबरोबर स्टॅक करतात म्हणजे एकावर एक रचतात. एकावर एक ठेवतात आणि मग अजून एक दगड घेतात, ज्याच्यामध्ये 2 टीम्स असतात. एक टीम ते दगड परत एकावर एक ठेवतात आणि दुसरी टीम ते मारत राहते. म्हणजे ते अजून काय आहे? त्या दगडांच्या व्यतिरिक्त अजून काय आहे? बॉल असतो ना? हा, बॉलनी ते बॉलनी लगोरी फोडतात. ते जे आहे त्याला फोडतात आणि ते सगळे पडतात. आणि आणि मग बाकीचे जे दुसऱ्या टीमचे लोक असतात त्यांना आउट करायचं असतं. आउट करायचा प्रयत्न करतात. पाहिला का कोणी हा लगोरीचा गेम? पाहिला की नाही? आम्ही खेळतो. आम्ही एकदा शाळेत पण खेळला होता. हो ना? हा माहिती आहे. अनघा, तुम्हाला माहिती आहे? बरेच जणांचा ते लगोरीच्या बाजूनीच जातो बॉल. लवकर फुटत नाही. काही फुटतच नाही. लागत नाही. कारण तो बॉल त्या स्टॅकला लागत नाही. त्याच्या एकावर एक रचलेल्या त्या चिप्स असतात त्याच्यावर लागत नाही. कळलं? मी खेळतो मॅम. तू खेळत असतो. खो खो कोणी खेळतं का? खो खो? बरं आता खो खो मध्ये किती गडी असतात? कसं सांगा मला. मॅम आम्ही जेवढे लोक मिळतात तेवढ्यामध्ये खेळतो. हो मॅम, मी पण तसंच आता करते. त्याचे पण नियम बदललेत मॅडम. हो ना, ना 4 आता वेगळं झाले. 11 काहीतरी झालेत आणि एक वजीर ठेवलाय. पाळत होते. मागे कोणाचा आवाज आहे? आधीच्या मागे. माझे. हा म्यूट कर. तर चालेल. खो खो बद्दल माहिती काढून आणा आधी पुढच्या वर्गात. ठीक आहे. मॅम मी लगोरी करू शकतो.
कोण तू लगोरी सांगतो बरं लगोरी. आधी लगोरी. मग मी आता मग मी नाही येते नेक्स्ट क्लासला. तू नेक्स्ट क्लासला नाही येते बरं राहू दे तू लिहून अरे पाठव ना. माहितीये ना की आपल्याला परीक्षा आहे आता, उद्या परवा सुट्टी आहे, अभ्यास तयार ठेवाणी आहे शुक्रवारच्या याला. मला शुक्रवारी एक्झाम आहे. अरे पण संध्याकाळी आहे ना शनिवारी आपला क्लास. शनिवारी कशाची एक्झाम आहे तुझी? शनिवारची कशाचा पेपर आहे? मॅम जिओग्राफी. मग बरं. जिओग्राफीचा किती एवढूसा असतो अभ्यास? मॅम पूर्ण टेक्स्टबुक आहे. पूर्ण टेक्स्टबुक आहे. बऱ्यापैकी असतो काय हरकत नाही. ठीक आहे, तू चालेल. लिहून काढ जगोरी बद्दल पटकन आता 10 वाक्य आणि लिहून मी ट्राय पाठव. करतो ट्राय करतो. ट्राय कर पटकन चालेल. अजून कबड्डी बद्दल कोणी सांगू शकेल का? मम्मी सांग चालेल. आता माहिती मॅम तर बेसिकली 2 टीम्स असतात मॅम. तर एका टीमच्या पर्सननी दुसऱ्या टीमकडे जायचं आणि त्याला आता सगळ्यांनी शब्द मराठी वापरा बघूया. 2 संघ असतात. टीम दोन म्हणजे संघ. हा संघ असतात. तर सपोज आणि एक संघातला एक माणूस खेळाडू दुसऱ्या संघात जाऊन त्याला हात लावून परत यायचा म्हणजे त्याला पॉइंट मिळतो. पण जर त्याला हात लावून त्या दुसऱ्या संघाने त्याला पकडलं तर मग तो आउट होतो. आणि मग ते तसंच कंटिन्यू करत राहायचं until and unless एका संघाचे सगळे टीम मेंबर्स आउट होतात. आता काय माहिती याच्यात पॉइंट ते कबड्डी 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 म्हणत जायचं. एका हो कबड्डी कबड्डी म्हणत जायचं हा. आणि कबड्डी कबड्डी नाही म्हणलं तर मग आउट. आउट. श्वास संपला. श्वास संपायचा तुम्ही तुमच्या हद्दीत परत यायचं. ग्राउंड आखलेलं असतं ना, असं मैदान आखलेलं असतं ना, अर्धा पार्ट एका संघाचा अर्धा पार्ट दुसऱ्या संघाचा. बरोबर की नाही? कबड्डी 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 असं म्हणत जायचं. दुसरा संघ त्याला पकडतात आणि श्वास संपायच्यात पुन्हा आपल्या घरीवर परत यायचं म्हणजे आपल्या मैदानात परत यायचं. कळलं? त्यांचं ते जेव्हा ते डाव घेतात ना म्हणजे जो डाव ज्याच्यावर डाव असतो त्या संघावर त्याच्यातला एक गडी दुसऱ्या संघाकडे जातो. ठीक आहे. आणि मग तो पहिले जेव्हा जोशात जातो तेव्हा तो असा जोर जोरात कबड्डी कबड्डी म्हणतो. मग हळूहळू होतं कबड्डी 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 कडे कबड्डी. त्याचा श्वास पुरत नाही मग तो हळूहळू कबड्डी कबड्डी त्याच्या आत परत यायचं नाहीतर आउट. मग नाही तर आउट होऊन जातो. हा म्हणजे परत येतोच तो पळत येतो वापस. जर त्याच्या आत त्याला कुणी पकडलं तिकडच्या संघातल्या गड्यांनी तर मग तो आउट. असं पण त्यांनी वापस येऊन ती मध्ये एक रेष असते त्या रेषेला जर हात लावला तर त्या संघातल्या लोकांनी ज्यांनी त्याला पकडलेलं असेल जेवढ्या लोकांनी पकडलेले असतील ते सगळे आउट होतात. सगळे आउट. हा ठीक आहे समजलं तुम्हाला? म्हणजे छान असतो गेम. कधी शक्तीचा गेम आहे. शक्ती आणि शाळेत खेळाय कबड्डी कबड्डी खेळली. तर झालं कबड्डी खो खो लगोरी लंगडी लंगडी दोरीच्या उड्या. लंगडी दोरीच्या उड्याची कोणाला? कॉम्पिटिशन. हो हा लंगडी घालता येते सगळ्यांना? हो येत नसेल तर घाला. मला येते. कारण खूपच उपयोगी आहे ते आपल्या शरीराला. हो येते का जिया? लंगडी खेळलीयस? आवडते का? त्यात पण 9-9 खेळाडू असतात. 3-3ची बॅच आत येते. एकाने राज्य घ्यायचं एकाने पळायचं. आता आहे की नाही काय माहिती बाबा. शाळेतनं शिकवतात का तुम्हाला लंगडी बिंगडी आहे? हो आहे म्हणजे 9 लोक असतात. तर एकाला तो राज्य घेतो आणि त्याला लंगडी मारून सगळ्यांना पकडायचं असतं. आउट करायचं. ते ती जी जागा असते ती पण आखलेली असते. त्याच्या बाहेर जायचं नाही वगैरे असं म्हणजे कमी असतो. नाही तर मग लोक तर किती कुठल्या कुठे पळून जातील. पळतील. चांगलंय. त्या शाळेत त्यांना घ्यायला मिळत असेल हे सगळं. ओजस्वी घातली का काय ती लंगडी केली का? घातली घालून खेळून पाहिली का? हो मी सगळ्यांनी छान मस्त छान छान चालेल. चला आता हा धडा आपल्याला कळला. शिवाजी महाराजांचा जन्म कसा झाला, कुठे झाला, किती तारखेला झाला, जिजाबाईंनी शिवरायांचं बालपण कसं छान संगोपन कसं छान केलं
कुठल्या कुठल्या त्यांना गोष्टी त्यांना सांगितल्या आणि कुठल्या भावना त्यांच्या मनामध्ये रुजवल्या. ठीक आहे. हा, काय नाव होतं धड्याचं? शिवरायांचे बालपण. बा- आता पुढे जाऊ आपण शिवरायांचे शिक्षण. दादोजी कोंडदेवांबद्दल बद्दल असायला पाहिजे ना मॅडम? नाही, अजून या धड्यात नाही बोल. या धड्यात नाही. मी वाचलं तोपर्यंत नाही, मग पुढे आहे पुण्याच्या कायापालट आहे, याच धड्यात आहे पण पुढे आहे. हा धडा थोडा मोठा आहे. चालेल, आपण एवढे घेऊया. पाच आहेत ना मॅडम, एवढे घेऊ आपण. 5 घेऊया. पुढच्या ह्याच्यात पुढे घेऊ 5व्या पासून. बघू कसं होतंय. आता तेच जेवढ्या होतात तेवढ्या तर नक्कीच. आता मला वाटतं हे आज 8 ऑलरेडी वाजले, 8-10 झाले. कोण वाचेल शिवरायांचे शिक्षण? सुरभी सुरुवात. बर चालेल, वाच. शिवरायांचे शिक्षण. शिवरायांचा शिक्षणास प्रारंभ. शिवरायांच्या स्वतः शहाजी राजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते. त्यांनी आपल्या बेंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. तेथे वयाला 7 वर्षे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्याच्या कलेत पारंगत झाले. रामायण, महाभारत, भागवत यांतील गोष्टी ते स्वतः वाचू लागले. शहाजी राजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायांस घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला. लवकरच आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्ये जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान, शूर सेनानी आणि विख्यात शिक्षक यांना धाडले. बर, ठीक आहे. अनघा, शहाजीराजे कशाचे गाढे पंडित होते? आणि व्हिडिओ का बरं ऑफ आहे? आणि कोण, जिया गेली का? जिया गेली, हो मला वाटतं चुकून. आणि आधी असेल त्याचा प्रॉब्लेम. कळलं तर पाहिजे. लक्ष देत आहे वर्गात? सांग बरं. प्लेस चेंज करत होतो. संस्कृतीचे का? काय शब्द आहे तो? वाच. भाषा आहे, भाषा. कोणती भाषा? संस्कृतची. किती 13-14 संस्कृत आणि संस्कृतीमध्ये खूप फरक आहे. मी संस्कृती ऐकलं काय? तू वाचतो ना पुस्तकातून? मी ऐकत होतो आणि वाचत होतो. मग वाचताना आपण पण लक्ष देऊन नाही वाचायचं का? होतं मला कधी. संस्कृतचे गाढे पंडित होते. म्हणून आपण मनात पण वाचायचं, म्हणजे मन इकडं तिकडं जात नाही. सगळ्यांच्या जेव्हा कुणी एखादं वाचत असतं ना, तेव्हा आपण पण लक्ष देऊन वाचायचं सोबत सोबत. आणि मी कुणालाही वाचायला लावत जाणार आहे, त्यामुळे सरप्राईज रीडिंग पण राहणार, त्यामुळे लक्ष देत जा. बरं, शिवाजी महाराजांनी कशाचं शिक्षण घेतलं? शिवाजी महाराजांनी युद्धकला शिकण्यासाठी नाही, युद्धकलेचे शिक्षण घेतले. आता वाक्यरचना जमायला पाहिजे.
हो की नाही? बरं, युद्धकलामध्ये काय 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 गोष्टी शिकले ते युद्धकलेमध्ये, जे ज्या 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 गोष्टींची गरज असते ते ते काय काय शिकले? त्यांनी शिवाजी महाराजांनी युद्धकलेच्या शिक्षणामध्ये घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास शिकणे शिकण्यास शिकण्यास प्रारंभ. ओके, हा. शिकणे आणि शिकविणे फरक आहे. शिक्षकांनी शिकवण्यास प्रारंभ केला आणि आणि शिवबांनी शिकायला प्रारंभ. यास प्रारंभ केला. म्हणजे आता तुम्ही ठीक आहे? शिकताय आणि आम्ही शिकवतोय. याच्या व्यतिरिक्त अजून काय 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 शिकले ते? लिहिण्या वाचण्यात, ते लिहायला वाचण्यात. स्वतः वाचू लागले. रामायण, महाभारत, भागवत यांतील गोष्टी ते स्वतः वाचू लागले. त्याच्या आधी लिहायला वाचायला शिकले ना. लिहायला वाचायला शिकले ना, ते महत्वाचं आहे ना. ठीक आहे, का छान. लिहायला वाचायला आलं की काही माणूस वाचू शकतो ना. वयाच्या कितव्या वर्षी? 7व्या वर्षी. 7व्या वर्षी. ओके, वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी सगळ्या प्रकारचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांच्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी केली? शहाजी राजांनी केली. ठीक आहे, हा. बरं, जिजाऊ आणि शिवराय यांची पुण्याला रवानगी का केली? शहाजी राजांनी जिजाऊ आणि शिवबांची रवानगी पुण्याला का केली? कारण आदिलशहाने शहाजी राजांना कर्नाटकातील नायकांची राज्ये जिंकण्याचा मोहिमेवर पाठ. ओके, ठीक आहे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? काही शब्द अडलाय एखादा? हा, दांडपट्टा फिरवणे माहितीये का? हा, दांडपट्टा. दांडपट्टा माहितीये का? पण फिरवणे तर वेगळी गोष्ट. ते जुन्या काळचं एक शस्त्र होतं, संरक्षणासाठी वापरायचं. तळपत पात मेटलचं. बऱ्याच पिक्चर मध्ये, तानाजी वगैरे पिक्चर मध्ये असं झुम 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 फिरवताना दाखवलं ना, त्याला दांडपट्टा म्हणतात. ते म्हणजे थोडस लवचिक तळ असतं. याचं असतं, काय म्हणायचं, तुम्ही करवत पाहिजे का? करवत म्हणजे करवतीला इंग्लिश काय म्हणतात? सॉ. कटिंग करायला, वूड कटिंगला, तसं ते अगदी पातळ पत्रा असतो पण खूप शार्प असतो तो. सारखं पट्टा म्हणजे बेल्ट. हा, बेल्ट सारखं. बेल्ट सारखं असतं. तसं छोट्या आपण जागेत पण राहू शकतो आणि असं एकदम सपकन वार केलं तर मानच कापल्याला शत्रूचं मुंडकच जाणार. लास्ट लाईन वर विख्यात शिक्षक म्हणजे? विख्यात विख्यात म्हणजे प्रसिद्ध किंवा खूप हुशार. प्रसिद्ध आणि हुशार. हुशार. आणि रवानगी केली म्हणजे? पाठवणी केली. पाठवले. ठीक आहे. अजून कुणाला काही अडलंय? नाही ना? चला पुढचं वाचा. अनघा वाच. बाकीच्यांनी लक्ष द्या. बाकीच्यांनी पण आपापल्या धड्यांमध्ये लक्ष देऊन वाचा. हा, का ग मुलींनो, आवाज पुन्हा? माईक लांब, मुली लांब, बोला. हो मॅडम, लक्ष होतं का? हा, काय दोघींनी व्हिडिओ ऑफ करून ठेवले होते आणि गायब? हा, काय सुरभी, तू वाचून तुझं काय कुठलं वाचायला हवं होतं? आपण पुढचं सांग बरं पटकन. पुण्याचा काया पालट. काय दोघी जणी आता पुढे पुन्हा व्हिडिओ ऑफ करायचा नाही, आणि आधी तू पण पुण्याचा कायापालट वाचा. पुण्याचा कायापालट. जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले. शिवरायांना बालपणाचे दिवस आठवले.
बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते. सह्याद्रीची उंच उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली. त्यांना खूप खूप आनंद झाला. त्यावेळेस पुणे आजच्या इतके मोठे नव्हते. शहाजी राजांच्या शत्रूंनी हे तुंगदार गाव उजाड करून टाकले होते. गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती. घरे मोडली होती. देवळे पाडली होती. शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते. शेते ओसाड झाली होती. जंगले वाढली होती. रानात लांडगे माजले होते. अशी पुण्याची दयनीयावस्था झाली होती. जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या. हे आसपासच्या गावातील लोकांना समजले तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलवून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले. छान. तर जेव्हा जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले, कसं स्वरूप होतं पुण्याचं? काय झालं होतं पुण्यावर? देवळं सगळी पडलेली. घरे तुटलेली. मोडलेली. ठीक आहे. गाव उजाड करून टाकले होते. गाव पूर्ण उजाड झालेले. शेत ओसाड झालेले. सगळीकडे जंगलं वाढली होती. रानात काय आले होते? सगळीकडे लांडगे. हा. आणि हे सगळं कुणी केलं होतं? शहाजीराजांच्या शत्रूने. कोण शहाजीराजांचे शत्रू? कोण होते? मुघल, आदिलशाह, निजामशाह. कारण शहाजीराजे कोणाच्या चाकरीत होते? निजामशहाच्या. मग निजामशहाचे शत्रू ते शहाजीराजांचे पण शत्रू. तर मुघल आणि आदिलशाह. ठीक आहे. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? काय झालं? मग जिजाबाई आणि शिवाजी राहायला आले तर लोकांमध्ये काय आलं? भीतीचं वातावरण निघून गेलं. भीती निघून गेली आणि लोकांना धीर आला. आणि लोकांनी मग पुन्हा पुण्यात परत येणं सुरू केलं. जिजाबाईंनी देवळामध्ये पूजा सुरू केली. पूजा करण्यास सुरुवात झाली. त्याच्यानंतर लोक शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. आणि गावात लोकांची ये जा सुरू झाली. त्यामुळे लोकांनी गजबजून गेले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले. समजलं का? ह्याच्यात काही समजून सांगण्यासारखं अजून आहे? कळलं सगळ्यांना? आणि शिवरायांना त्यांचे बालपणाचे दिवस आठवले तर काय काय दिसलं त्यांना? काय पाहून त्यांना खूप खूप आनंद झाला? खेळताना
हा, आणि अजून काय बघून त्यांना खूप आनंद झाला? सह्याद्रीची उंच उंच शिखरे. उंच शिखरे. तर आता सह्याद्री कशाचं नाव असावं मग? शिखर कशाला असतं? माउंटेन, पर्वत. ठीक आहे, पर्वत. हा, सह्याद्री पर्वताचं, डोंगराचं नाव. हा. किती वाजले मॅडम? घ्यायचा पुढचा? घेऊन घेऊ एवढा. दादाजी कोण घे आहे ना, 5-7 मिनिटं आहेत. किती वाजले? निर्मिती वाजते का? 24 होईल. झाले. हो, तेवढं चला घेऊ. पुढचा paragraph. आणि पुणे निर्मिती. म्हणायचं, पुणे म्हणायचं नाही, पुणे. 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 न आणि न दोन हे आहेत, त्यामुळे पुणे म्हणायचं. माणसाने शिकलो ना आता, माणसाने. न सेम पुणे. न आणि न वेगवेगळे शब्द आहेत, अक्षर आहेत की नाही, ती तशीच जे लिहिलेलं असतं तेच उच्चारायचं. पुणे म्हणायचं नाही, पुणे. आणि हे पण ज कुठला होता? जिजाबाई. हा, नाही कुठे होता? तो पण ज मगाशी म्हणायचा व्यवस्थित. हा, आहे ना, ठीक आहे. येईल मध्ये. मला वाटतं सुरभीच्या बोलण्यात आलेलं मगाशी. हा, वाच ग निर्मिती. दादाजी कोंडदेव. उजाड. उजाड म्हणायचं, उजाड नाही म्हणायचं, उजाड. हा, उजाड झाले. उजाड. उजाड नाही, उजाड. मराठीत 2 ज चे उच्चार आहेत, इथं उजाड आहे. ओके. जहाज म्हणतो आपण, जहाज. ज हा ज आणि उजाड ज चा जोरात उच्चार आहे. चला, कोण वाचतंय? जिया. निर्मितीला. निर्मितीला सांगितलं. वाचा निर्मिती. जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते. ते कोंढाण्याचे सुभेदारही होते. ते मोठे इमानी सेवक होते. कारभारात काय काय ते मोठे इमानी सेवक होते. कारभारात चोख होते, तसेच ते ज्ञानी होते. त्यांची शिस्त कडक होती. ते निष्ठावंत होते. त्या काळात शहाजी राजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला. त्याचे नाव लाल महाल. शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्ष साऱ्याची सूट दिली. त्यामुळे शेते लागवडीस आली. माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत, म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोरांना चोरांचा झाला होता. दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला. चोरांचा बंदोबस्त केला. जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला. त्यामुळे लोकांना आनंद झाला. दादाजी कोंडदेव आणि निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांचे कार्य शेती सुधारणा आणि सारावसुली या क्षेत्रात मोलाचे व पायाभूत मानले जाते. तुम्ही लगान पिक्चर पाहिलाय की नाही? लगान हो, पाहिलाय. दुगना लगान देना पडेगा. लगान म्हणजे सारा, त्यांनी म्हटलंय ना. मला हे नाही, एक प्रकारचा टॅक्स, एक प्रकारचा कर. मला हे नाही कळलं. दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला. चोरांचा बंदोबस्त. चोर यायला नको असे. आता पोलीस वगैरे आहेत की नाही, खूप सुधारणा झाली आहे. आधी पोलीस वगैरे काही नव्हते. ते काम शेतकऱ्यांनाच दिलं. ग्रुप केला त्यांचा. पथक म्हणजे सैनिक होते तेव्हा, पण सैनिकांना त्या कामात त्यांनी नव्हतं लावलं. सैनिक होते, पण असं पोलीस असं काही नव्हतं ना, जे त्यांचं संरक्षण करेल. सैनिक फक्त युद्धात आणि ते बहुतेक बाहेरच असायचे. लढाया. तो हा पिक्चर पाहिलाय का तुम्ही? कोणता? मराठी पिक्चर आहे, त्याच्यात आहेत ते. गस्त बघते आपली मुलं एकत्र येऊन
गस्त घालतात. मराठी पिक्चर आहे ते. आई भवानी तुझ्या कृपेने ते गाणं आहे. हा, काय माहिती, पावनखिंड वगैरे नाही. हा, पण हे असं होतं तेव्हाची ती अरेंजमेंट तशी त्यांनी तयार करून ठेवली. त्यांच्या त्यांच्या हुशारीने त्यांच्या बुद्धीने लोकांना संरक्षण द्यायचा प्रयत्न केला होता. की लांडगा मारलं तर तुला 5 मोहरा देऊ, तेव्हा मोहरा होत्या. मग कोणी पण असं शौर्य दाखवेल ना, लांडगा मारायचं नाही तर भिवून सगळे घरात बसतील. म्हणून अशी त्यांनी युक्ती केली होती. या सगळ्या युक्ती आहेत. हम्म. आणि शेतसाऱ्याची सूट का बरं दिली असेल? कारण बरेच वर्ष शेती झालेलीच नसल्यामुळे शेतकऱ्यांजवळ पैसेच नाही ना कर द्यायचे. ठीक आहे, तर त्यांनी त्यांना त्रास दिला नाही शेतकऱ्यांना, त्यांना शेतसाऱ्यामध्ये सूट दिली. त्या शेतावरचा जो कर घ्यायचा, उत्पन्नावरचा जो कर घ्यायचे, त्याच्यावर त्यांना सूट दिली. त्याच्यामुळे शेतकरी आनंदी झाले आणि त्यांनी छान आनंदाने शेती करणं चालू केलं. त्याच्यानंतरही त्यांनी काय केलं, जमिनीची प्रतवारी ठरवून त्याच्यावर टॅक्स दिला, म्हणजे ठेवला. म्हणजे असं नाही की तुमचं उत्पन्न एवढंच असलं पाहिजे आणि तेवढा टॅक्स तुम्ही मला दिलाच पाहिजे, असं नव्हतं. तुम्ही जेवढं उत्पन्न असेल त्याच्यातला काही % टॅक्स त्यांनी घेणं चालू केलं. सगळ्यांना एकसारखी रक्कम नव्हती सांगितली, अमाऊंट नव्हती सांगितली. जर एखाद्याची जमीन चांगली नसेल, पीक चांगलं येत नसेल तर त्यांनी कमी द्यायचा टॅक्स. असं सगळ्यांनी 50 रुपये द्यायचे असं नव्हतं ठरवलं. जर एखाद्याची जमीन चांगली नसेल तर तू 20 रुपये द्यायचे. त्यांनी ते प्रतवारी म्हणजे तसं त्याचे ग्रुप्स केले होते की कशी असेल. तर हे सगळं केलं दादाजी कोंडदेव यांनी केलं. काय, कोण होते ते? कोंढाण्याचे सुभेदार. म्हणजे कोंढाणा किल्ला आणि कोंढाण्याचा जो त्यांचा जो भाग होता प्लस पुण्याचं, हे सगळं व्यवस्था कोण पाहायचे? दादाजी कोंडदेव पाहायचे. ठीक आहे. कोंढाणा म्हणजे कुठला किल्ला माहितीये का? थांब. गड आला. हा हा, सिंहगड. तू जाऊन आली ना सिंहगडाला? नाही. नाही. बरं, ठीक आहे. आई कोण गेलं बाबा होतं? गेलेत. प्रतापगड, सिंहगड. ठीक आहे. हा, तर कसे होते ते कारभारात चोख होते. म्हणजे त्यांचा कारभार उत्तम होता. त्यानंतर शिस्त कडक होती, खूप शिस्तीचे होते, म्हणजे स्ट्रिक्ट होते. त्याच्यानंतर निष्ठावंत होते. निष्ठावंत म्हणजे कसे, काय म्हणतात निष्ठावंत? आधी निष्ठावंत म्हणजे काय? खूप स्ट्रिक्ट होते. शिस्तीबद्ध म्हणजे स्ट्रिक्ट झालं. स्ट्रिक्ट झाला, शिस्त कडक होते म्हणजे स्ट्रिक्ट होते. हा, कडक शिस्तीचे होते, डिसिप्लिन होते. निष्ठावंत म्हणजे लॉयल. हा, म्हणजे राजाच्या आज्ञेच्या बाहेर जायचं नाही. कोण होते त्यांचे जे राजे होते? त्यांच्यासाठी कोण होते राजे? शहाजी राजे, हो ना. तर शहाजी राजांचे ते लॉयल होते, निष्ठावंत होते. कोणता महाल बांधला त्यांनी पुण्यामध्ये? काय नाव आहे महालाचं? लाल महल. लाल महाल. लाल नावाचा मोठा वाडा बांधला. अजून आहे बरं लाल महाल. असावा. आहे. हो का? हा, चांगला आता रिनोव्हेट केला. तर रिनोव्हेट नाही म्हणायचं, चांगलं, स्थिती चांगली आहे. हा, छान आहे, तसाच ठेवलाय. पण डागडुजी केली. डागडुजी करून व्यवस्थित ठेवलाय. शनिवारवाडा पडलाय पण तो चांगला. हो का? अरे, पडलाय म्हणजे त्याला मेंटेनन्स नाही ना, इंग्रजांनी सगळं हे करून टाकलं सगळं. चालेल. तर मग त्यांनी चोरांचा बंदोबस्त केला, लांडग्यांचा बंदोबस्त केला, शेतकऱ्यांना छान सवलती दिल्या. त्याच्यामुळे सगळीकडे जो अनागोंदी कारभार होता तो छान सुरळीत चालू झाला. ठीक आहे, इथपर्यंत आपलं झालं हा धडा. दादोजी कोंडदेव त्याच्यातलं महत्वाचं पात्र आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं ते महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. आता त्यांची ओळख करून दिली तुम्हाला. तर पुढचा भाग आपण नंतर करू. आता तुम्हाला काय आहे, होमवर्क कळलं ना? आपण ऑलरेडी मार्क केले आहेत. ज्यांच्या परीक्षा संपल्या त्यांनी 4ही धड्यांचे प्रश्नोत्तर छान लिहून पोस्ट करायचे. लिहून झालं. वाचून लिहायचे. ठीक आहे, ज्यांचे झाले त्यांनी पोस्ट करा. 4ही धड्यांचे म्हणत आहे, निर्मिती 4 चौथ्या धड्याचे नाही, 4ही धड्यांचे व्यवस्थित लिहा, वाचा.
पुढच्या वर्गात त्याचे प्रश्नोत्तर मी पुन्हा घेईन. 1 ते 4 धड्यांचे. ज्यांचं झालंय, ज्यांची परीक्षा संपली आहे त्यांनी नक्की लिहा. ज्यांच्या परीक्षा संपायच्या आहेत त्यांच्याबद्दल आपण नंतर विचार करू. ठीक आहे? चालेल. तर भेटूया पुढच्या वर्गात. आताच्या वर्गासाठी शुभरात्री. शुभरात्री मॅम. रात्री शुभरात्री मॅम. चला. रात्री मला पाहिजे